तर जय हिंद मित्रांनो, बघा आपण आज समाजकल्याण विभाग भरती 2024 साठी TCS पॅटर्ननुसार सराव प्रश्नपत्र काय अभ्यासत आहोत। हे सराव प्रश्नपत्र काय आहे, सर्व पदांसाठी असणार आहे, समाजकल्याणच्या सर्व पदांसाठी असणार आहे। आता बघा पहिला प्रश्न काय आहे, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे। तर बघा आपल्या बौद्ध धर्माचे जे संस्थापक आहेत गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला असा प्रश्न आहे। तर बघा गौतम बुद्ध यांचा जन्म हा लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे। लुंबिनी या ठिकाणी इसवी सन पूर्व 563 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। आणि बघा आता लुंबिनी हे ठिकाण सध्या नेपाळ या राज्यामध्ये आहे, सध्या नेपाळ या राष्ट्रामध्ये। आता बघा कुशीनगर, तर कुशीनगर या ठिकाणी गौतम बुद्ध यांचा जे आहे मृत्यू झालेला आहे, कुशीनगर या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला। आणि बघा बोधगया, तर बोधगया या ठिकाणी जे आहे त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आहे, ज्ञान प्राप्ती। बोधगया या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती झाली। आणि सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिले प्रवचन दिले होते। सारनाथ या ठिकाणी त्यांनी पहिले प्रवचन, जीवनातील त्यांच्या पहिले जे प्रवचन होते ते सारनाथ या ठिकाणी दिले होते। इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे। आता बघा पुढे प्रश्न क्रमांक दुसरा, गहू गिरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा गहू गिरवा संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। तर या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, महाबळेश्वर हे आहे, महाबळेश्वर हे। आता बघा मांजरी, तर मांजरी या ठिकाणी कोणत्या संशोधन क्षेत्र आहे, कोणते संशोधन केंद्र आहे। तर मांजरी या ठिकाणी जे आहे द्राक्ष संशोधन केंद्र आहे, द्राक्ष संशोधन केंद्र। यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे, तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे, केळी संशोधन केंद्र। पाळेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे, पाळेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र। आता बघा तिसरा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे। तर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे, तर जुन्नर या जे आहे तालुक्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान। आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला असा प्रश्न विचारला, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला त्यांचा जन्म। आणि जर छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू विचारलं तर ते मृत्यू म्हणजे 3 एप्रिल 1680 रोजी झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू। आता बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जर विचारलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी करण्यात आला होता। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला जर पहिला किल्ला विचारलं तर ते आहे तोरणा हा किल्ला। आता बघा पुढे असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लढाई कोणत्या ठिकाणी लढली होती। तर शेवटची लढाई ही कोणत्या ठिकाणी लढली होती, तर रायगडावर 3 एप्रिल 1980 रोजी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटची लढाई लढली होती। इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर करण्यात आलेला होता। चौथा प्रश्न पहा, चौथा, भोपाळ गॅस दुर्घटनेत कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे। तर बघा भोपाळ गॅस दुर्घटना हे कोणत्या आपत्तीचे उदाहरण आहे, तर रासायनिक आपत्तीचे जे आहे उदाहरण आहे। आणि बघा ही दुर्घटना ही 1984 मध्ये झाली होती भोपाळ या ठिकाणी। उत्तर प्रदेशची राजधानी भोपाळ या ठिकाणी जी आहे ही दुर्घटना झाली होती। ही दुर्घटना मिथाइल आयसोसायनेट या जे आहे याच्यामुळे झाली होती, वायूमुळे, मिथाइल आयसोसायनेट या वायूमुळे झाली होती। पुढे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी आहे। तर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे
नागपूर या ठिकाणी आहे, नागपूर. आणि महत्त्वाचं म्हणजे पहा, आपल्या मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे एकूण 3 खंडपीठे आहेत. नागपूर, औरंगाबाद सध्याचं छत्रपती संभाजीनगर, आणि तिसरं म्हणजे पणजी, गोवाची राजधानी पणजी या ठिकाणी सुद्धा आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. या 3 ठिकाणी आहे. आणि बघा, या आपल्या उच्च न्यायालयाचे कार्यक्षेत्र हे फक्त महाराष्ट्रापुरतेच नसून गोवा राज्यापुरते सुद्धा आहे, गोवा राज्यासोबत सुद्धा आहे. इतकं तुम्हाला लक्षामध्ये ठेवून घ्यायचं आहे. आता बघा पुढे पुणे. तर पुणे जर संबंधित थोडंसं काही विचारलं तर पुणे हे विद्येचे माहेरघर आहे, विद्येचे माहेरघर. आणि पुणे ही आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे. पुढे लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ कोणते आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ विजय घाट हे आहे, विजय घाट. राजघाट हे महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. वीरभूमी राजीव गांधी यांचे समाधीस्थळ आहे, राजीव गांधी यांचे समाधीस्थळ आहे. आणि शांतिवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जे आहे समाधीस्थळ आहे. हे तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवून घ्यायचे छोट्या छोट्या गोष्टी. शेवटचा प्रश्न बघा काय आहे. शेवटचा प्रश्न नेहमी आपण तुमच्यासाठी देत असतो, त्यामुळे या प्रश्नाची योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये आता कळवायचे आहे, कमेंटमध्ये. आता बघा प्रश्न, चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे. आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास अवश्य करून घ्या. भेटू परत नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल. धन्यवाद.